नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर पहिली, तुम्ही बघू शकता हा माझ्याकडे स्टीलचा डब्बा आहे. मी घासला तरी सुद्धा याच्यावरचा काळपट थर गेला नाही. मी थोडंसं यामध्ये बेकिंग केलं त्यामुळे तो अशा पद्धतीने पूर्ण करपून गेलेला आहे. आता बघा, अशा पद्धतीने जर तुमची स्टीलची भांडी करपली असेल किंवा त्यावरती काळे निळसर डाग झाले असेल तर काय करायचं, पितांबरी घ्यायची आणि त्यावरती लिंबू टाकायचं. लिंबू तुमच्याकडे नसेल तर व्हिनेगरचा वापर तुम्ही करू शकता आणि याची एक लेयर आपल्याला लावून घ्यायची आहे. जेवढा काळपट आणि निळसर भाग झालेला आहे ना तिथे लावून घ्यायची. नंतर याला काही असं रेस्टिंग वगैरे टाईम द्यायची गरज खरंच नाही आहे, पण दिला तर उत्तम. तुमचं जे काही घासायचे एफर्ट्स आहेत ते कमी लागतील. अजून मी थोडंसं पितांबरी घेऊन त्यावरती डिशवॉश लिक्विड टाकून आता हे लगेच घासायला घेते आहे. सॉफ्ट घासणी घ्यायची किंवा कोणतीही घेतली तरीसुद्धा हे काळसर असे डाग निघतात. ही जी काही घासणी असते ही जास्त हार्ड घासणीसुद्धा नसते आणि सॉफ्टसुद्धा नसते. सो मी याचा वापर करते आहे. स्टीलची घासणी तुम्ही घेतली तर मग काय होतं, त्याने जे आहेत असे स्क्रॅचेस पडायला लागतात. सो हे तुमच्यावरती आहे. त्यानंतर तुम्ही बघणार, जसं तुम्ही हे घासणार यावरती जे काही करपलेले डाग असतील किंवा काळसर निळसर डाग झाले असतील, मोठ्या आचेवरती जर तुम्ही काही बनवलं असेल तर काळसर निळसर डाग होतात. आपण भलेही किती घासू ना तरीसुद्धा स्टीलवरती ते डाग होत असतात. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचे स्टीलचे भांडे जर हप्त्यामधनं एकदा पितांबरीने घासले ना तर जबरदस्त रिझल्ट येतो. जर तुम्हाला इथे लिंबूही वापरायचं नसेल, व्हिनेगरही नसेल तर मग डिशवॉश लिक्विड घ्यायचं किंवा मग शॅम्पूचा वापर केला तरी चालेल. तुमच्यासमोर मी आता धुवून दाखवते. तुम्ही बघू शकता पहिले कसा होता आणि आता किती व्यवस्थितरित्या हा जो काही डब्बा आहे तो स्वच्छ निघालेला आहे. सो अशाच पद्धतीने स्टीलच नाही तर ॲल्युमिनियमवरचा जो काही काळसर थर असतो तो निघण्यासुद्धा पितांबरी खूप छान मदत करते. पितांबरी ही फक्त काही तांबं पितळ स्वच्छ करायला नाही तर स्टील आणि ॲल्युमिनियम स्वच्छ करण्यासाठी सुद्धा चांगली आहे. मी काय त्याचं ब्रँडिंग करत नाही, पण ऑनेस्टली मला जे आहे ती पावडर खूप आवडते. तांबं पितळपेक्षा मी तर त्याचा वापर स्टील आणि ॲल्युमिनियमची भांडी स्वच्छ करण्यासाठीच करत असते. रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे. सो तुम्ही कसला उशीर करताय, पटकन अशा पद्धतीने तुमचे स्टीलचे आणि ॲल्युमिनियमचे भांडे स्वच्छ करा आणि मला इंस्टाग्रामवरती नक्की फोटो पाठवा. मलाही तुमचे फोटो बघितल्यानंतर खूप आनंद होईल की तुम्ही मी जे शेअर करते ते ट्रायसुद्धा करून बघता. चला मंडळी, नंतरची टीप बघूया. इकडे आपल्याकडे ना अशा पाण्यापिण्याच्या बॉटल्स आपण पाणी पिल्यानंतर फेकून देतो, पण याचा आपण खूप छान पद्धतीने रियूज करू शकतो. तुम्ही लहान किंवा मोठी बॉटल कशीही बॉटल घेऊ शकता. सो तुम्ही इकडे बघू शकता मी मोठी बॉटल घेतलेली आहे. सध्या माझ्याकडे जी अवेलेबल आहे सो मी तीच घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ना ही कापून घ्यायची आहे. त्याचा जो काही तोंडाकडचा भाग आहे तो आपल्याला लागणार आहे. जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर पटकन तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत आपले व्हिडिओ शेअर करत जा, जेणेकरून आपले व्हिडिओज त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहत आहात ते सुद्धा मला नक्की कळवा, म्हणजे मला समजेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत किंवा कोणत्या गावापर्यंत पोहोचला आहे. राईट. त्यानंतर जर तुम्ही नवीन असाल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. जो काही खालचा भाग आहे बॉटलचा तो तुम्ही प्लांटिंग करण्यासाठी वापरू शकता. आता आपल्याला काय करायचं, एकसारखं हे कापून घ्यायचं आहे. तोंडाकडचा भाग आपण घेतोय. आणि एक गोष्ट अजून, ह्या बॉटलमध्ये पाणी नसायला हवं, अगदी ड्राय बॉटल तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर बघा मी कशा पद्धतीने कापत आहे. तुम्ही व्हिडिओ स्लो केला तरी चालेल. यू शेपमध्ये आता आपल्याला एका बाजूकडून हे कापून घ्यायचं आहे. छोटी बॉटल किंवा मीडियम साईजची बॉटल असेल ना तर हे जे काही टूल बनतं ना खूप जबरदस्त बनतं. हे बघा आपलं एक टूल बनलेलं आहे. हे टूल कशासाठी वापरायचं आहे हे तुम्हाला आयडिया आली का, कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याचदा आपल्याला आपल्या डब्यामधनं काही काढायचं असेल तर तुम्ही याचा वापर जे आहे काढण्यासाठी करू शकता, जेणेकरून एखाद्या वेळेस आपले हात ओले जरी असेल तरी आपल्या डब्यामध्ये जे काही धान्य वगैरे असेल किंवा काही ठेवलेलं असेल त्यामध्ये जे आहे पाणी वगैरे पडणार नाही आणि पैसेसुद्धा आपले वाचतील. कारण हे टूल खरेदी करण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये भरपूर असे टूल असतात ना, सो ते खरेदी करायची गरज नाही आणि बॉटलचा रियूजसुद्धा होतो. चला मंडळी, नंतरची टिप बघूयात. आपल्याकडे अशा पद्धतीने ऑइल स्प्रेड करण्यासाठीचा ब्रश असतो किंवा मग वेगवेगळे स्पॅच्युला असतात, ज्याची की दांडी वेगळी निघते, वरचा भाग वेगळा निघतो आणि बऱ्याचदा जो आहे ही दांडी काढून तो भाग क्लीनसुद्धा करायला पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होतं की तिथे घाण सतत चालते आणि जर आपण हे नेहमी काढलं तर हे ढिल्लंसुद्धा होतं. आता काहीसं माझ्या
माझ्यासोबतही तसंच झालं. तर याची जी काही ही दांडी आहे ही पूर्ण ढिल्ली झालेली आहे आणि ही आपण काढायची म्हटली तर अगदी असं अलगद पडून जातं. सो काय करायचं, असंच तुमचं काही झालं असेल तर ॲल्युमिनियम फॉईल घ्यायची आहे, सिल्वर फॉईल पेपर घ्यायचा आहे आणि तो ह्या दांडीला अशा वरच्या बाजूने रॅप करून घ्यायचा, म्हणजे दांडीवरती एक लेअरसुद्धा येईल आणि पुढे चालून हे घाणसुद्धा होणार नाही. तुम्ही फक्त ॲल्युमिनियमची फॉईल चेंज करू शकता आणि यामध्ये घालायचं. तुम्ही बघणार हे अगदी फिट्ट यामध्ये बसतं. अशा पद्धतीने ॲल्युमिनियम फॉईलचा वापर नक्की करून बघा. चला मंडळी, नंतरची टिप बघूयात. बऱ्याचदा आपण खलबत्त्यामध्ये काही कुटायचं म्हटलं तर खाली खूप आवाज येतो आणि आपण जर फ्लोरिंग सिस्टीमला राहत असेल तर खालच्या जणांना भरपूर असा खलबत्त्याचा आवाज येतो. मग तो खलबत्त्याचा आवाज जास्त व्हायला नको म्हणून काय करायचं, जुना पुराणा सॉक्स घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने खलबत्त्याला आपल्याला घालायचा आहे. म्हणजे काय होईल, तुम्ही यामध्ये कितीही कुटत असला तरी जास्त कुटण्याचा आवाज येणार नाही. चला नंतरची टिप बघूया. काय होतं, बऱ्याचदा आपल्याला मेणबत्ती लावायची म्हटली तर मेणबत्ती लावली की लगेच अगदी काही 5 ते 10 मिनिटामध्ये छोटी असेल मोठी असेल मेणबत्ती संपून जाते. जर मेणबत्ती आपल्याला दीर्घकाळासाठी जर ती तशीच जळत राहावी असं वाटत असेल तर ही छोटीशी टिप नक्की तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, ॲल्युमिनियम फॉईल घ्यायची आहे आणि मेणबत्तीच्या थोड्याशा खालच्या साईडने या पद्धतीने तुम्हाला रॅप करून घ्यायची आहे. अशी जेव्हा तुम्ही रॅप करून घ्याल तर काय होईल, जेव्हा मेणबत्ती तुम्ही जाळायला ठेवणार आहात तर मेणबत्ती ही पटकन जळणार नाही. ॲल्युमिनियम फॉईल मुळे कुठेतरी ती 5 मिनिटं जळायला हवी तर ती 15 ते 20 मिनिटं जळेल. सो अशा पद्धतीने मेणबत्तीला जे आहे ॲल्युमिनियम फॉईल नक्की रॅप करा आणि नंतर तिचा वापर करा. तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. जास्त करून ह्या जे काही मेणबत्ती आहे, जर मोठी मेणबत्ती तुमच्याकडे असेल ना तर त्याला नक्की ट्राय करून बघा. जबरदस्त टिप आहे, छोटीशी टिप आहे पण खूप कामाची आणि मोलाची टिप आहे. तुम्ही बघू शकता, दिसायला हे सुंदर दिसतं आणि मेन म्हणजे आपले पैशांची सुद्धा बचत होते. फेसबुकवर व्हिडिओ बघत असणार, पटकन लाईक करा आणि फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला आपले संपूर्ण व्हिडिओज नक्की शेअर करा. सो चला, माझी मेणबत्ती आता खूप वेळ जाणार आहे. तुमची सुद्धा मेणबत्ती अशाच पद्धतीने तुम्ही नक्की लावून ठेवू शकता. चला मंडळी, नंतरची टिप बघूयात. आपल्याकडे ना मसाल्याचे असे कंटेनर असतात किंवा मग भरपूर मसाला आपल्याकडे असतो आणि बऱ्याचदा काय होतं की आपण घरी तयार करतो आणि मग पावसाळ्यामध्ये काय होतं की यामध्ये जाळी होण्याचे खूप चान्सेस असतात आणि हे होतंच. जर मुसळधार कंटिन्यू पाऊस असेल तर मॉइश्चर खूप असतं आणि अशा वेळेस मग आपले मसाले खराब होतात. मग आपण हे फ्रीजमध्ये ठेवतो, पण फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा स्मेल वगैरे सगळा निघून जातो. मग तुम्ही बाहेरच ही ट्रिक आजमावू शकता की रूम टेम्परेचरवरती जर तुम्ही मसाले ठेवले असेल तर त्या मसाल्यामध्ये तुम्हाला फक्त एक छोटीशी गोष्ट टाकायची, जेणेकरून यामध्ये जाळी वगैरे बिलकुल होणार नाही. तर ती छोटीशी गोष्ट म्हणजे ती आहे माचीसच्या काड्या. जेवढं तुमचं कंटेनर किंवा जेवढा तुमचा मसाला आहे त्या हिशोबाने तुम्हाला माचीसच्या काड्या त्या मसाल्यामध्ये टाकायचं. माचीसच्या काड्यामध्ये रेड फॉस्फरस असतं, जी जाळी वगैरे बिलकुल होऊ देत नाही आणि काही मॉइश्चर ट्रॅप झालं तर माचीसची जी काही खालची काडी असते ती मॉइश्चर ट्रॅप करून घेते. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मसाल्यामध्ये पावसाळ्यामध्ये जमलं तर नक्की अशा पद्धतीने माचीसच्या काड्या नक्की टाका. मंडळी, नंतरची टिप बघूयात. बऱ्याचदा काय होतं की आपल्या सिंकमध्ये ना ब्लॉकेज व्हायला लागतं. ते ब्लॉकेज यासाठी होतं कारण वारंवार त्यामध्ये खरकट अडकत चालतं. मग अशा वेळेस तुमच्या बेसिनमध्ये नक्की एक जाळी ठेवली पाहिजे. आता बघा, माझं तर ब्लॉक नाही आहे, पण मी आता इथे एक घासणी ठेवून तुम्हाला दाखवते आहे की अशा पद्धतीने पाणी साचत चालतं आणि पाणी बिलकुल खाली जात नाही आणि अशा वेळेस मग खूप स्मेल यायला लागतो. मग आपल्याला प्लंबरला बोलून हे व्यवस्थित करावं लागतं, पण प्लंबरला बोलवायची सुद्धा गरज नाही. एक छोटीशी टिप तुम्ही जर केली तर ती तुमचं अवघड काम खूप सोपं करते. सो असं पाणी साचायला लागलं तर एक गोष्ट आवर्जून करायची की यामध्ये बिलकुल खरकट जाता कामा नये. त्यामुळे जाळी आवर्जून ठेवायची आणि खरकट, भांड्यांमधलं खरकट आवर्जून काढून घ्यायचं. बॉटल घ्यायची आणि बॉटलचा वरचा भाग अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे तुम्हाला आणि नंतर ते अशा पद्धतीने व्हॅक्यूम सारखं क्रिएट करायचं. तुम्ही बघणार की यामध्ये फोर्स क्रिएट होईल, व्हॅक्यूम क्रिएट होईल आणि त्यामुळे पाणी व्यवस्थितरित्या जाईल. आणि जर यामधनं काही स्मेल येत असेल तर मग गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाणी यामध्ये टाकायचं आणि खरकट बिलकुल यामधनं जाऊ द्यायचं नाही. सो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा आणि या संपूर्ण टिप्समधली तुम्हाला सगळ्यात जास्त टिप कोणती आवडली तेही कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये.